आईच्या एका निर्णयाने बदललं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य. सकाळचे 6 वाजले होते. गावावर हलकंसं धुकं पसरलं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. प्रत्येक घरात दिवसाची लगबग सुरू झाली होती. पण गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या एका छोट्याशा गावात मात्र शांतता होती. त्या घरात राहत होती सुमन. वय साधारण 45. चेहऱ्यावर काळजीची रेषा होत्या, पण डोळ्यात अपार माया होती. नवरा काही वर्षापूर्वी आजाराने गेला होता. 2 मुलं, मोठा मुलगा रोहित आणि धाकटी मुलगी सई, यांच्यासाठी तिने आयुष्य झिजवलं होतं. सुमन रोज सकाळी 4 वाजता उठायची. लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक, भांडी, कपडे धुण्याचं काम करायचे. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तिने मुलांना शिकवलं. रोहित आता शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. सईचं शिक्षणही शेवटच्या वर्षाला आलं होतं. सुमनला वाटायचं आता माझे कष्ट संपतील. एके दिवशी रोहितचा फोन आला. आई, मी पुढच्या आठवड्यात गावाला येतोय. सुमनच्या आनंदाला पारावारा उरला नाही. तिने घर स्वच्छ केले. रोहितला आवडणारे पदार्थ बनवायचं ठरवलं. आठवड्यानंतर रोहित आला, पण त्याच्यासोबत एक मुलगी होती. आई, ही प्रिया, आम्ही लग्न केलंय. क्षणभर सुमन काहीच बोलली नाही. तिला धक्का बसला, पण पुढच्या क्षणी ती हसली. सुखी राहा दोघं. तिने प्रियाचं औक्षण केलं. मनात थोडी खंत होती की मुलाने आधी सांगितलं नाही, पण मुलाच्या आनंदापुढे तिने स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. सुरुवातीचे काही दिवस सगळं व्यवस्थित होतं, पण हळूहळू प्रिया बदलू लागली. रोहित, आपण शहरात राहूया. या छोट्या गावात मला राहायचं नाही. रोहितही तिच्या बोलण्याला होकार देऊ लागला. एके रात्री प्रिया म्हणाली, तुझी आई गावात राहू दे, आपण शहरात स्वतंत्र राहू. हे शब्द सुमनने नकळत ऐकले. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने स्वतःहून म्हटलं, रोहित, तुम्ही दोघं शहरात जा, माझी काळजी करू नका. रोहितने फार आग्रह केला नाही. काही दिवसात दोघं शहरात निघून गेले. घर पुन्हा रिकामं झालं. सुमन एकटी पडली. ती रोज मुलाच्या फोनची वाट पाहायची, पण फोन कमी कमी येऊ लागले. सण आले, वाढदिवस आले, पण रोहितला वेळ नव्हता. सईचं शिक्षण पूर्ण झालं. तिला नोकरी मिळाली. ती आईला म्हणाली, आई, तू माझ्यासोबत चल. सुमन हसून म्हणाली, नको ग बाळा, हे घर म्हणजे तुझ्या बाबांच्या आठवणी आहेत. काही महिन्यांनी सुमनला तब्येतीचा त्रास सुरू झाला, तरीही ती काम करत राहिली. एक दिवस ती कामावरून परत येताना रस्त्यात बेशुद्ध पडली. गावकऱ्यांनी तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, यांना खूप विश्रांतीची गरज आहे. सई लगेच आली. रोहितला अनेकदा फोन केला, पण तो एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे लगेच येऊ शकला नाही. सुमन मात्र प्रत्येक वेळी एकच प्रश्न विचारत होती, रोहित आला का? सईच्या डोळ्यात अश्रू होते. तिला जाणवत होतं की आईला पैशाची नाही, तर मुलाच्या सहवासाची गरज आहे. सुमन एका छोट्याशा गावात राहत होती. तिचा नवरा गणेश शेतकरी होता. काही वर्षापूर्वी अपघातात त्याचं निधन झालं आणि सगळ्या जबाबदाऱ्या सुमनवर आल्या. मोठा मुलगा रोहित आणि धाकटी मुलगी सई यांचं शिक्षण, घर खर्च सगळं तिला सांभाळायचं होतं. सुमनने कधी हार मानली नाही. सकाळी 4 वाजता उठून ती लोकांच्या घरी स्वयंपाक करायची, भांडी घासायची, शेतात मजुरी करायची. अनेक दिवस स्वतः उपाशी राहून तिने मुलांना पोटभर जेवायला दिलं. मुलांच्या शिक्षणासाठी तिने आपल्या लग्नातील दागिने विकले. रोहित अभ्यासात हुशार होता. आईच्या कष्टामुळे तो इंजिनियर झाला आणि शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. सईही अभ्यास करून शिक्षिका होण्याचं स्वप्न पाहत होती. सुमनला वाटलं, आता माझे दिवस बदलते. एके दिवशी रोहित गावात आला. त्याच्यासोबत प्रिया नावाची मुलगी होती. आई, आम्ही लग्न केलं आहे. क्षणभर सुमनला धक्का बसला. मुलाने आधी सांगितलं नव्हतं, पण तिने मन मोठं केलं. प्रियाचं औक्षण करून तिला घरात घेतलं. काही दिवस सर्व काही ठीक होतं, पण प्रियाला गाव आवडत नव्हतं. रोहित, आपण शहरात वेगळं राहूया, मला गावात राहायचं नाही. रोहितनेही तिचं म्हणणं मान्य केलं. सुमनने त्यांचं बोलणं ऐकलं. तिचं मन तुटलं, पण तिने काहीच बोललं नाही. दुसऱ्या दिवशी ती स्वतः म्हणाली, बाळा, तुम्ही शहरात जा, माझी काळजी करू नका. दोघे शहरात निघून गेले. सुरुवातीला फोन यायचे, नंतर फोन कमी झाले, मग फक्त सणासुदीला औपचारिक शुभेच्छा. सई मात्र नेहमी आईसोबतच होती.
काही महिन्यांनी सुमनची तब्येत बिघडू लागली, तरीही ती काम करतच राहिली. एक दिवस कामावरून येताना ती रस्त्यात कोसळली. गावकऱ्यांनी तिला दवाखान्यात नेले. दाखल केले. डॉक्टर म्हणाले, यांना खूप विश्रांतीची गरज आहे. सईने रोहितला फोन केला. दादा, आईची तब्येत खूप खराब आहे. रोहित म्हणाला, मी मीटिंगमध्ये आहे, 2 दिवसांनी येतो. हे ऐकून सईच्या डोळ्यात पाणी आले. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, रोहित आला नाही. सुमन मात्र प्रत्येक वेळी विचारायची, रोहित आला का? एक दिवस सुमनने सईचा हात हातात घेतला. बाळा, माझ्याकडे काही कागदपत्र आहेत, कपाटाच्या वरच्या ड्रॉवरमध्ये ठेवली आहेत. वेळ आली की उघड. सईला काही समजलं नाही. काही दिवसांनी सुमनची तब्येत सुधारली. ती पुन्हा घरी आली, पण आता ती पूर्वीसारखी नव्हती. तिने एक मोठा निर्णय घेतला. तिने स्वतःच्या नावावर असलेली जमीन, घर आणि थोडीफार बचत एका वृद्धाश्रमाला आणि गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. फक्त सईसाठी तिने थोडी रक्कम ठेवली. काही महिन्यांनी रोहित गावात आला. त्याला वाटलं, आईची मालमत्ता आता आपल्या नावावर होईल. पण वकिलांनी सर्व कागदपत्र त्याच्यासमोर ठेवली. रोहित हादरला. आई, हे काय केलंस? सुमन शांतपणे म्हणाली, बाळा, संपत्ती त्या माणसाला मिळावी जो नात्यांची किंमत ओळखतो. मला पैशापेक्षा तुझा वेळ हवा होता. तू तो दिला नाहीस. रोहितच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आठवलं, आईने केलेले कष्ट, उपाशी राहून दिलेलं अन्न, स्वतःचे दागिने विकून केलेले शिक्षण. तो आईच्या पायावर पडला. आई, मला माफ कर. सुमनने त्याला उचललं. चूक प्रत्येकाकडून होते, पण ती वेळेत सुधारली तर नाती वाचतात. प्रिया देखील पुढे आली. आई, माझ्यामुळे हे सगळं झालं, मला माफ करा. सुमन हसली. माफी शब्दांनी नाही, वागण्यातून दिसली पाहिजे. त्या दिवसापासून रोहित आणि प्रिया दर महिन्याला गावात यायला लागले. त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन सेवा करण्यास सुरुवात केली. सईने गावातील मुलांसाठी मोफत शिकवणी सुरू केली. सुमन रोज देवासमोर एकच प्रार्थना करायची, देवा, प्रत्येक मुलाला यश दे, पण त्याचबरोबर आईवडिलांची किंमत ओळखण्याची बुद्धी दे. काही वर्षांनी सुमन शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेली. तिच्या अंत्यसंस्काराला संपूर्ण गाव जमलं होतं. वृद्धाश्रमातील आजी आजोबा रडत होते. गरीब मुलं म्हणत होती, आज आम्ही आमची दुसरी आई गमावली. रोहित आईच्या फोटोसमोर उभा राहून म्हणाला, आई, तू आम्हाला संपत्ती नाही तर माणुसकीचा सर्वात मोठा वारसा दिलास. त्या दिवसानंतर त्याने आपल्या आयुष्याचा एक नियम केला. काम कितीही मोठं असलं तरी आईवडिलांसाठी वेळ काढायचा. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.